नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत कॉमन नेम सिस्टीम. अल्किल हलाइडला कॉमन नाव कसं लिहितात त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. अल्किल हलाइड हेच कॉमन नाव आहे. मग हे कॉमन नाव कसं आलं त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. आता तुमच्यासमोर मी एक उदाहरण घेतो, आर आणि एक्स. आता हे अल्किल हलाइड आहे आणि याला आपल्याला कॉमन नाव लिहायचं आहे. मग ह्याला कॉमन नाव कसं लिहायचं? कॉमन नाव लिहिणं फार सोपं आहे, याच्यामध्ये शिकवायचं काहीही गरज नाही तुम्हाला. मग कॉमन नाव लिहायचं कसं बाबा? तर कॉमन नाव लिहिण्यासाठी आपल्याकडे एक नियम आहे. काय नियम आहे हो का? सगळ्यात अगोदर आर म्हणजे अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप जो असेल त्याचं नाव लिहा. ही तर आर आहे. आर म्हणजे हा 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 यापैकी कोणता बी असेल हो, असे अनेक आहेत. मग इथं आपण लिहिणार आहोत. मग पहिल्यांदा या अल्किल हलाइडला आपल्याला आयुपीचे नाव लिहायचं नाही, कॉमन नाव लिहायचं आहे. आणि अल्किल हलाइडला कॉमन नाव लिहित असताना कसं लिहायचं? फार सोपा नियम आहे. इथं कोण आहे? अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुपचं नाव लिहा पहिल्यांदा. आर म्हणजे अल्किल, हा का लिहिला अल्किल. त्यानंतर एक्स आहे. एक्स म्हणजे कोण? हॅलोजन. हॅलोजनला हॅलोजन म्हणायच्या ऐवजी हलाइड म्हणा. झालं, या समोर हलाइड, संपलं. नाव झालं अल्किल हलाइड. म्हणजे अल्किल हलाइड हे अल्किल हलाइडचं कॉमन नाव आहे. म्हणजे अल्किल हलाइडचं कॉमन नाव काय? अल्किल हलाइड. म्हणा अल्किल हलाइड. अरे बोला, अल्किल हलाइड. खलास खलास खलास. मग आता त्याप्रमाणे नाव लिहा. एक्स म्हणजे कोण? सीएल. मग समजा सीएल असेल, क्लोराईड म्हणा. समजा बीआर आहे. ब्रोमाइड म्हणा. समजा आय आहे, आयोडाइड म्हणा. क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाइड. क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाइड ह्याप्रमाणे तुम्ही नावं लिहू शकता. अशा प्रकारे ह्याला आपल्याला कॉमन नाव लिहिता येतं. बाबांनो, अल्किल हलाइडला कॉमन नाव कसं लिहायचं? अल्किल हलाइडला कॉमन नाव लिहायचं असेल तर अतिशय सोपं आहे. पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहा, पुन्हा हॅलोजनचं नाव लिहा, हलाइड. हॅलोजनला का म्हणा? हलाइड. हॅलोजनला का म्हणा? हलाइड. अल्किल हलाइड का म्हणायचं? अल्किल हलाइड. सांगा सांगा सांगा, अल्किल हलाइड. संपलं. मग आता उदाहरण घेऊ, लक्षात येईल. ओके, बघा एक एक एक्झाम्पल घेऊ आपण. CS3Cl. आता CS3 आहे. CS3चं नाव बघा, तिथं लिहिले मिथिल. लिहा नावायचं मिथिलो. पुढे कोण आहे? Cl. Cl म्हणजे काय? क्लोराईड. झालं, मिथिल क्लोराईड झालं. दुसरं एक्झाम्पल बघा, CS3CH2Cl. CS3CH2 म्हणजे काय? नाव बघा तिथं इथिलो. आणि Cl म्हणजे काय? क्लोराईड. नाव झालं इथिल क्लोराईड. फार सोपं नाव आहे बघा. CS3CH2CH2Cl. आता CS3CH2CH2 म्हणजे काय? एन प्रोपिल. याचं नाव एन प्रोपिल. आणि Cl म्हणजे क्लोराईड. एन प्रोपिल क्लोराईड. एन प्रोपिल क्लोराईड. नेक्स्ट बघा, CS3CH2CH2CH2CS3. CS3CH2CH2CH2 म्हणजे काय? बघा इथं एन ब्युटील लिहायचं नाव, एन ब्युटील. आणि Cl म्हणजे क्लोराईड, एन ब्युटील क्लोराईड. नेक्स्ट बघा, CS3CH2CH2CH2CH2CL. आता CS3CH2CH2CH2CH2 हो का? काय नाव आहे? एन पेंटील. नाव लिहा फक्त, का अवघड नाही. आणि शेवटी क्लोराईड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अल्किल हलाइडला जर कॉमन नाव लिहायचं असेल तर फार सोपा नियम आहे. परंतु तुम्हाला का माहीत असलं पाहिजे? अल्किल ग्रुपचं नाव माहीत पाहिजे. आणि अल्किल ग्रुपचं नाव काय हे तुमच्या समोर लिहिलेलं पहिल्यांदा. हे बघा पहिल्यांदा आणि ह्याच्या आधारे नाव लिहावं. पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहावं, त्याच्यासमोर हॅलोजन आहे, हॅलोजनला हलाइड असं म्हणावं. नाव झालं कॉमन नेम अल्किल हलाइड. अल्किल हलाइड. अल्किल हलाइड. संपलं. अतिशय सोपं नॉमेनक्लेचर आहे. फक्त आपण त्या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक केलो की हा सगळा भाग तुमच्या लक्षात येईल. ओके, नेक्स्ट बघा, CS3CH2CH2CH2CH2CH2Cl. हे बघा 1 2 3 4 5 6 आहेत है ना. CS3CH2CH2CH2CH2CH2CL. इथं बघा CS3CH2CH2CH2CH2CH2 का नाव आहे? एन हेक्झिन.
ह्याचं नाव लिहा एन हेक्झिल. पुढे काय Cl. Cl म्हणजे काय क्लोराईड. नाव झालं एन हेक्झिल क्लोराईड. बघा नेक्स्ट CH3 CH CH3 CH2 Cl. आता CH3 CH CH3 CH2 ह्याचं नाव काय आयसोब्युटील. काय नाव आहे आयसोब्युटील. Cl म्हणजे क्लोराईड. अजून एक बघा CH3 CH CH3 CH2 CH2 Cl. बघा CH3 CH CH3 CH2 CH2 ह्याचं नाव काय इथं आयसोपेंटिल आणि क्लोराईड. आयसोपेंटिल क्लोराईड. अशी अनेक नावं आपल्याला लिहिता येतील. काही नावं तुमच्यासमोर लिहिलेली आहेत. आणखीन काही उदाहरणं आपण घेऊया. आणि याच्यामध्ये एकच वाक्य महत्त्वाचं आहे. ह्याला शिकवायची आवश्यकताच नाही. पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहावं, त्याच्यासमोर हॅलोजनचं नाव हॅलाइड लिहावं, Cl असेल क्लोराईड म्हणावं, Br असेल ब्रोमाइड म्हणावं, I असेल आयोडाईड म्हणावं. संपलं. याच्यापेक्षा वेगळं काहीही सांगायची आवश्यकता नाही. लिहून घ्या. आता या ठिकाणी आणखीन काही उदाहरणं आपण घेऊयात. आता बघा नेक्स्ट उदाहरण CH3 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 CH2. आता हे एक्झाम्पल आपल्या समोर आहे आणि याच्या पुढे लिहू Cl. आता हे अल्किल ग्रुपचं नाव लिहावं लागेल. ह्याचं नाव काय हे तर लिहिलं बघा निओपेंटिल. काय नाव आहे निओपेंटिल नाव आहे. आणि Cl म्हणजे काय क्लोराईड. निओपेंटिल क्लोराईड. नेक्स्ट बघा CH3 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 CH2 CH2 Cl. ह्याचं नाव काय माहिती आहे का इथे बघा निओहेक्झिल नाव आहे. ह्याचं काय नाव आहे निओहेक्झिल. एक लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी एकच नियम पाळायचा आहे. जो अल्किल ग्रुप आहे त्याचं नाव लिहायचं आहे. ह्याच्यात शिकवायचं काय जे नाव आहे ते माहीत पाहिजे, पाठ करायचं. हो ते लिहायचं. समोर हॅलोजनचं नाव हॅलाइड 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 म्हणायचं. Cl असेल क्लोराईड, Br असेल ब्रोमाइड असं म्हणा की Cl ला क्लोराईड, Br ला ब्रोमाइड, I ला आयोडाईड असं Cl आहे क्लोराईड. अशा प्रकारे लिहायचं नाव. बघा नेक्स्ट CH3 CH CH3 Cl. आता हा ग्रुप कुठला आहे हा इथं आहे आयसोप्रोपिल ग्रुप आहे. का नावायचं आयसोप्रोपिल. Cl ला का नावाचं क्लोराईड. आयसोप्रोपिल क्लोराईड. बघा तिथलेच घेतो सगळे उदाहरणं तुम्हाला कळण्यासाठी. अतिशय सोपे उदाहरण आहे. इथं हे अल्किल ग्रुपचं नाव काय बघा इथं सेकंडरी ब्युटील. हे सेकंडरी ब्युटील आणि Cl म्हणजे क्लोराईड. ठीक आहे. नेक्स्ट बघा CH3 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 Cl. हे कुठला ग्रुप आहे टर्शियरी ब्युटील. हा का इथं लिहिले टर्शियरी ब्युटील. समोर Cl आहे म्हणजे क्लोराईड. टर्शियरी ब्युटील क्लोराईड. CH3 CH3 CH2 CH3 आणि Cl. ह्याचं नाव आहे टर्शियरी पेंटिल. टर्शियरी पेंटिल आणि Cl म्हणजे क्लोराईड. टर्शियरी पेंटिल क्लोराईड. ठीक आहे. फार सोपे एक्झाम्पल्स आहेत. लेट डोसका लावायची गरज नाही. CH2 डबल बॉन्ड CH आणि Cl. ह्याचं नाव आहे व्हिनिल आहे का. पुढे कोण आहे Cl क्लोराईड. ठीक आहे. हे अशा प्रकारचे नावं या ठिकाणी आपण लिहू शकतो. आणखीन काही उदाहरणं आपण घेऊया आणि हा संपूर्ण भाग या ठिकाणी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. बघा हे पहा काय आहे CH2 डबल बॉन्ड CH2 Cl. आता हा ग्रुप ह्याचं नाव अलील आहे. लिहा नावायचं अलील. Cl म्हणजे क्लोराईड. अलील क्लोराईड. ठीक आहे. आता या ठिकाणी हे बेंझिन रिंग आहे. हे CH2 आहे. ह्याचं नाव बेंझिल आहे का बेंझिल आणि Cl म्हणजे क्लोराईड. बेंझिल क्लोराईड. अशी कितीही नावं आपल्याला लिहिता येतील. अशी कितीही नावं आपल्याला लिहिता येतील. काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आता आणखीन काही उदाहरणं घेऊ. या ठिकाणी थोडंसं वेगळं ॲरोमॅटिक कंपाऊंड. समजा इथं CH3 आहे, इथं Cl आहे. हे आर्थो पोझिशन आहे. CH3 म्हणजे टुलिन आहे. बेंझिन रिंगला CH3 टुलिन. ह्याच्या कुठं आहे आर्थोला Cl आहे म्हणजे आर्थोक्लोरोटुलिन. आर्थोक्लोरोटुलिन बरं का. समजा इथं Cl आहे, इथं बी Cl आहे. हे दोघं एकमेकाच्या जवळ आहेत म्हणजे आर्थोला आहेत. आर्थो डायक्लोरो बेंझिन.
आर्थोडायक्लोरोबेन्झीन. ओके. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला कितीही उदाहरणं घेता येतात, कितीही एक्झाम्पल सांगता येतात. प्रत्येक एक्झाम्पल तुमचं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. अशा प्रकारे या ठिकाणी आपण थोडक्यात या ठिकाणी अल्किल हलाईडचं कॉमन नेम सिस्टीम पूर्ण केली. कॉमन नेम सिस्टीममध्ये जास्त सांगायसारखं काही बी नाही. कॉमन नेम सिस्टीममध्ये एकच वाक्य महत्त्वाचं आहे. अल्किल ग्रुपचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी सगळे लिहिलेले होते, त्याचं नाव पाठ करून लिहा आणि समोर सीएलला क्लोराईड, बीआरला ब्रोमाइड, आयला आयोडाईड म्हणा. संपलं. अशा प्रकारची एक सोपी पद्धत अल्किल हलाईडला कॉमन नाव देण्याची आहे. ह्याला लय स्पष्टीकरण सांगायची काही गरज नाही आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.